यानंतर महत्त्वाच्या टॉप 9 न्यूज बघूयात. पश्चिम मुंबईत राज ठाकरेंचा दौरा, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवामधील शाखांना भेटी, काही नव्या शाखांचं देखील उद्घाटन. बंधू अशोक खरातची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त, खरातच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार, 1.12 कोटी रुपयांचे दागिने, त्यासोबत 2,25,00,000ची रोकड जप्त. सोलापूरच्या करमाळ्यातील बंधू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमात महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. यापूर्वी मनोहर भोसलेवर फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलं. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास मस्केंवरती हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चाकून वार करत जीवघेणा हल्ला. सराईत गुन्हेगार राम बोडखे विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1,000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्य सरकार आणि अग्रिकोल इंडिया कंपनीमध्ये सामंजस्य करार. चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महामार्गाच्या अर्धवट कामावरनं राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात राडा. महामार्ग अभियंत्याला भर कार्यालयात सज्जड दम. काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू न देण्याचा इशारा. रायगडच्या आंबेनळी घाटात कार दरीमध्ये कोसळून 8 जणांचा मृत्यू. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून दरीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन. सर्व मृत साताऱ्याचे असल्याची माहिती. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एका विहिरीत 5 मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. पत्नीला माहेरी सोडल्यानंतर 4 मुलांना विहिरीत ढकललं. स्वतः देखील आत्महत्या केल्याची माहिती. अधिकचा तपास सुरू. महाराष्ट्रात कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे वळवाचा पाऊस पडतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याबाबत सकारात्मक चिन्ह. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होणार. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीत देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद. ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भातल्या बहुतांश शहरांचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे. चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत सलग 3 दिवस तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे, तर नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीचं तापमान 46 अंशांच्या वर. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडमध्ये दमट वातावरण. किनारपट्टी भागात प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता. राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा. 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा. ठोस उपाययोजनेची मागणी. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील डाळिंब आणि मुरुड या परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. जोरदार वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता. बीडच्या आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. बावी, बीड, सांगवी, आष्टीमध्ये पाऊस. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता. अकोल्यातील अकोटमधील दहीहंडा इथे मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय. निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. पावसामुळे हवेत गारवा. अवकाळी पावसाच्या थैमानामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. छत्रपती संभाजीनगरात अचानक वादळी वारे वाहू लागल्यामुळे शहरभर धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. धुळीचं वादळ आल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाल्याची दृश्य समोर. वादळी वाऱ्यामुळे नांदेडमध्ये हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं उभारलेला मंडप उडाला. महाप्रसादाच्या स्वयंपाकाचं देखील मोठं नुकसान झालं. संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप पडला. सलग दुसऱ्या दिवशी मालेगावात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. मात्र शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता. धाराशिवच्या उमरग्यात विजेच्या धक्क्यानं इंजिनियर युवकाचा मृत्यू. छत्री विजेच्या तारांना लागल्यामुळे तरुणाला विजेचा धक्का बसला. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त. सोलापूर जिल्ह्यात पडलेला मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे 3,000 पपईची झाडं जमीनदोस्त. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात पपई बागेचं मोठं नुकसान. जालन्याच्या परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये वादळी पावसाचा तडाखा. जोरदार पावसामुळे मोठं नुकसान. फुलवाडीमध्ये वीज पडून एका बैलाचा मृत्यू, तर झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे एक महिला गंभीर जखमी.
बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सादोळ्यातल्या एका रेशन दुकानावरचे पत्रे उडाले, दुकानात साठवून ठेवलेला साठा भिजला, केळीसोबतच इतर शेती पिकांचं देखील नुकसान. सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यात हॉटेलसह पेट्रोल पंपाचे अक्षरशः पत्रे उडून गेले. दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. गडचिरोलीतील तापमानवाढीचा पक्ष्यांना फटका, 500हून अधिक वटवाघळांचा मृत्यू. सिरोंचा वन विभागातील परिसरात वटवाघळांचा अधिवास, तापमानवाढीचा पहिल्यांदाच पक्ष्यांना देखील मोठा फटका.